नमस्कार. स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. अत्रि मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतींच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधी उपासी पोटी गेला नाही किंवा रिक्त हस्ताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव भिवून वागे. अग्नी तिच्या पुढे शीतल होई, पवन तिच्या पुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिच्या पुढे थरथर कापत. एवढा तिच्या पतिव्रताचा प्रभाव. पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर, त्यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात नारद मुनीच्या सुद्धा कानावर गेल्याशिवाय राहिली नाही. नारदांचे नावच मुळी कळीचा नारद. तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला सांगितली. पार्वतीपुळे अनुसयाच्या पतिव्रताचे गुणगान गायले. सावित्रीपुळे तिच्या आदरातिथ्याविषयी धनोद्गार काढले. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसया एक किंचित मानव व आपण देवी. तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही. तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखविला. तेव्हा त्या त्रयमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश क्रोधाने संतप्त झाले आणि म्हणाल्या, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून ते तिघी मिळून मृत्यूलोकात यावयास निघाले. त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत हानी, हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे अत्रि मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारी वेळ, ऊनही म्हणत होते. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्ही लांबून आलो असून तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे. हे वचन ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी कारणिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे. यास जर विनमुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे. असे मनात आणून सती म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणे करते. एवढे बोलून अनुसया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. त्या गंगोदकाचा स्पर्श होतात ते तिघी अतिथी तत्काळ बालक झाले. लहान बालक, अगदी लहान, ती 3 गोजरी बालके पायावर लोळू लागली. तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कळेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे अशा तऱ्हेने गंगोदक उडवल्यावर त्या तिघा अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून निजविले. असे या पतिव्रताचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली, पण ही तिन्ही बालके मात्र आहेत त्याच स्वरूपात राहिली. असे होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्रि मुनींच्या आश्रमात आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले. तेव्हा त्याच ठिकाणी ती 3 बालके ब्रह्मा विष्णू महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या
बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते काहीच बोलले नाहीत. अत्री मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले. मग ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या. तेव्हा त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की, हे मुनिवर, आम्हाला त्या अत्री मुनींच्या आश्रमात घेऊन चला, म्हणजे आम्ही आपापले भ्रतार परत शोधून घेऊ. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्री मुनींचा आश्रम दाखविला. इकडे या तिघी त्या अनुसयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भागून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्री मुनींनी फिरून गंगोदक देऊन त्या बालकावर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा बालक तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसयाबाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनुसयेने दिघे बालक ब्रह्मा, विष्णू, महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले आणि बालक रूपातील श्री दत्त महाराज अत्री आश्रमात राहिले. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाला. 3 शिरे, 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्ताच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी 12 वाजता केला जातो. काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा केला जातो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.